नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मोहनदास सलाम अफेक्ट ऑफ लर्निंगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. स्पर्धा परीक्षा MPSC, बँकिंग, SSC, रेल्वे, पोलीस, TET, टेट कोणतेही असो, CTET असो, इंग्रजी व्याकरणातील सगळ्यात महत्त्वाचा विषय सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट म्हणजेच कर्ता क्रियापद सामंजस्य. हा नियम शिकायचा आहे का? की तुम्हाला पूर्ण स्पर्धा परीक्षेविषयीचा ग्रामर माहीत आहे? माहीत असेल तर टेल मी इन कमेंट. आणि जोडीला आपण मस्तीखोर उदाहरणे, गमतीशीर ट्विस्ट आणि पूर्ण तयारी शेवटी दिलेल्या टेलिग्राम लिंकला जॉईन करा, सोशल मीडियावर फॉलो करा. तर चला सुरुवात करूया. एकवचनी क्रियापद, अनेकवचनी कर्त्यासोबत अनेकवचनी क्रियापद. पण लक्षात ठेवा, एस हा शत्रू नाही तर नियमांचा राजा आहे. ही रन्स सिंग्युलर, दे रन प्लुरल. येथे हीने एस दिला पण देने एस घेतलाच नाही. उदाहरणार्थ, मोहन प्लेज क्रिकेट, मोहन आणि सोहन प्ले क्रिकेट. आता सांगा, द बॉय डॉट 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 डान्स ऑब्लिक डान्सेस वेल. काय बसेल? तर याचे योग्य उत्तर आहे डान्सेस. बरोबर उत्तर डान्सेस. आता नियम 2, अँडचा कनेक्शन, कंपाऊंड सब्जेक्ट म्हणतात त्याला. दोन कर्ते अँडने जोडले की क्रियापद अनेकवचनी होतो, जणू दोघांचा जोडाच बनलेला असतो. बेस्ट फ्रेंड्स, राम अँड श्याम आर फ्रेंड्स. पण थांबा, जर दोन गोष्टी एकत्रित एकच पदार्थ विचार दर्शवत असतील तर एकवचनी. उदाहरणार्थ, ब्रेड अँड बटर इज माय ब्रेकफास्ट, कारण ती एकच डिश आहे. स्लो अँड स्टेडी विन्स द रेस, स्लो स्टेडी एकच गुण आहेत. स्पर्धा परीक्षेत असे बारकावे विचारले जातात आणि हसत हसत तुम्ही शिका, तुमच्या लक्षातच येऊन जाईल. नियम 3, आयदर ऑर नायदर नॉर. हा जवळचा बॉस आहे. आयदर ऑर किंवा नायदर नॉर आला की लक्षात ठेवा, जो सब्जेक्ट वर्बच्या जवळ त्याचा हुकूम चालेल. आयदर द टीचर ऑर द स्टुडंट्स आर गोइंग टू ऑर्गनाइज द इव्हेंट. नायदर द स्टुडंट्स नॉर द टीचर इज प्रेझेंट. Either Sonali or her sisters dot 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 has oblique have broken the vase. बरोबर उत्तर काय? have. कारण सिस्टर्स हे प्लुरल आहे आणि जवळ आहे. आता खूप छान. तरी तुम्ही सुद्धा एक काम करा, एक उदाहरण तुम्ही द्या. आय एम वेटिंग. नियम 4, समूहवाचक संज्ञा, त्याला कलेक्टिव्ह नाउन्स. आता या चौथ्या नियमात काय? तर टीम, कमिटी, ज्युरी, आर्मी हे एक गट दाखवतात. जर संपूर्ण गट एकच कृती करत असेल तर क्रियापद एकवचनी. लक्षात ठेवा, क्रियापद एकवचनी. द टीम इज प्लेइंग वेल. पण जर गटातील सदस्य वेगवेगळे वागत असतील तर ते अनेकवचनी. द ज्युरी आर डिवायडेड इन देअर ओपिनियन्स. लक्षात ठेवा, इंग्रजीत हा नियम परीक्षेला वारंवार येतो. सराव हवा? टेलिग्रामवर तुम्हाला मी सांगतो, त्याची लिंक जॉईन करा. नियम 5, इनडिफाइनाइट प्रोनाउन. एव्हरीवन, समबडी, नोबडी. जरा याच्याकडे लक्षपूर्वक बघा. एव्हरीवन, समबडी, नोबडी, एनीवन, ईच हे सर्व दिसायला अनेकवचनी वाटतात, पण हे एकवचनी आहेत. एव्हरीवन लाईक्स आईस्क्रीम, लाईक नाही. नोबडी नोज द आन्सर. ईच ऑफ द बॉईज वॉज गिवन अ प्राइज. अगदी सोपं, पण परीक्षेत मात्र इथं चुका होतात. उदाहरण पहा, सोडवून दाखवा. एव्हरी स्टुडंट्स अँड एव्हरी टीचर डॉट 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 हॅज हॅव अ ड्युटी. इथं हॅज, कारण एव्हरीने एकच वचन घेतलं आहे, म्हणजेच एक वचन घेतलंय. नियम 6, हिअर देअरने सुरू होणारी वाक्य. हिअर किंवा देअरने वाक्य सुरू झाले की क्रियापद लगेच न घालता थोडा थांबा, करता शोधा. हिअर आर द बुक्स यू वॉन्टेड, बुक्स प्लुरल. देर इज अ कॅट ऑन द रूफ, कॅट सिंग्युलर. उदाहरणार्थ, हिअर डॉट 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 इज ऑब्लिक आर द कीज टू दी. उत्तर काय असेल? याचं उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे, म्हणजे तुम्हाला कळलं असा त्याचा अर्थ होईल. नाही उत्तर देता आलं तर तुम्हाला कळलं नाही, तुम्हाला पुन्हा बॅक जावं लागेल आणि बघावं लागेल. त्याचे योग्य उत्तर आहे कार. कारच्या समोर आर बरोबर आहे. मस्त वाटतं ना? असे सोपे नियम आपण अफेक्ट ऑफ लर्निंग मध्ये शिकतो. तर नियम 7, बरोबरची वाक्य. एज वेल एज, अलॉंग विथ, टुगेदर विथ असे. द टीचर अलॉंग विथ ऑल स्टुडंट्स इज गोइंग ऑन अ पिकनिक. क्रियापद मुख्य कर्त्यानुसार ठरते. जसं टीचर सिंग्युलर म्हणून इज. ॲज वेल ॲज, टुगेदर विथ ही फक्त अतिरिक्त माहिती देतात, त्यांच्या क्रियापदावर काहीच परिणाम होत नाही. उदाहरणार्थ, द कॅप्टन ॲज वेल ॲज द प्लेयर्स डॉट 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 वॉज ऑब्लिक वेअर इंज्युअर्ड. आन्सर इन कमेंट. याचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहे.
कसं सांगता येईल ते सुद्धा सांगा, पटकन सांगा, मित्रांना शेअर करा, त्यांनाही विचारा, म्हणजे त्यांनाही येते का हे समजेल. याचं योग्य उत्तर आहे राईट, इट वॉज. आता हे नीट समजले तर परीक्षेत गुण मिळणारच म्हणजे मिळणारच. गुण कुठे जाणार? नियम 8, रक्कम, अंतर, वेळ हे सगळे एकवचनीच, हे एकवचनामध्येच असतात. फॉर एक्झाम्पल 100 रुपये, 5 किलोमीटर, 2 वर्षे हे अनेक वचनी वाटतात आपल्याला, पण संपूर्ण रक्कम, अंतर, काळ एकच मानला जातो. 100 रुपीज इज नॉट अ बिग अमाऊंट, 5 किलोमीटर्स इज अ लॉंग वॉक, 2 years इज अ लॉंग टाइम टू वेट. स्पर्धा परीक्षेत हे असं पक्क येतं. उदाहरणार्थ 10,000 रुपीज ... इज ऑब्लिक आर द प्राइस. चला याचं उत्तर सांगा. इज येणार तिथं की आर येणार? याचं उत्तर तुम्ही सांगा, तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं. लवकर सांगा. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला तर शेअर, लाईक करायला विसरू नका. याचे योग्य उत्तर आहे इज. आता आपण काही मिस्टेक्स पाहणार आहोत, फाईंड मिस्टेक्स. चला एक छोटं गेम खेळू. मी चुकीचे वाक्य म्हणेन, म्हणजे मी चुकच बोलणार इथं, तुम्हाला ते बरोबर सांगायचं, बरोबर करायचं. द न्यूज आर व्हेरी सॅड, हे वाक्य चूक आहे. नेमकं इथे इरर कुठलं आहे? फाईंड द इरर मध्ये सुद्धा असे येतात, कुठे इरर आहे ते तुम्हाला सांगायचं. याचा करेक्ट आन्सर आहे इच. काही लोक कमेंटमध्ये बरोबर सांगत आहेत, चला पटापट कमेंट करायचं म्हणजे लक्षात येतं. दुसरं आहे याचं क्वेश्चन आपण घेऊ, मॅथमॅटिक्स आर माय फेवराईट सब्जेक्ट. हे चूक आहे, बरोबर करून तुम्हाला सांगायचं काय येणार आहे तिथं. याचे योग्य उत्तर आहे इच. तिसरं उदाहरण घेऊ, आयदर द मॅनेजर ऑर हिज असिस्टंट हॅज द कीज. हे चूक आहे. योग्य उत्तर काय आहे कमेंटमध्ये सांगा, पटकन सांगा, लवकर सांगा. कोण फर्स्ट सांगतो ते सुद्धा सांगा. आणि जे विद्यार्थ्यांनी कमेंट करताय त्याच्या अर्थ त्यांना समजलं, जे कमेंट करत नाही आहेत त्यांना पुन्हा व्हिडिओ पाहावा लागेल, म्हणजे त्यांना कळलेलं नाही. याचे योग्य उत्तर आहे हॅव, कारण असिस्टंट्स जवळ आहे. फोर्थ एक्झाम्पल, द कमिटी हॅज डिसाइडेड देअर डिफरंट ओपिनियन्स. हे चूक आहे. हॅज येणार की हॅव येणार ते तुम्हाला सांगायचं, मी हिंट दिलीच आहे तशी. चला याचे योग्य उत्तर काय आहे तर हॅव, कारण वेगवेगळी इथं मते आहेत. चला बघत बघत हसत हसत शिकलात ना, असेच आपण शिकत राहू. परीक्षेत येणाऱ्या काही ट्रिकी प्रश्न असतात, हाय लेवल एक्झाम्पल्स आहेत थोडे, आपण बघू. ते तुम्हाला आन्सर मध्ये सांगायचं आहे आणि म्हणजे पटकन समजेल. आता थोडे जड प्रश्न जमतात का आपल्याला? द मेजॉरिटी ऑफ द पॉप्युलेशन ... इज ऑब्लिक आर पुअर. द्या उत्तर. घड़ी पड़ रही है, जल्दी जल्दी उत्तर दीजिए. लवकर 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 फास्ट उत्तर द्या, कारण टिक 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 चालू आहे. लवकर उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. याचे योग्य उत्तर आहे इज, पॉप्युलेशन एकवचनी. नंतरचा प्रश्न आहे, अ नंबर ऑफ स्टुडंट्स ... हॅज ऑब्लिक हॅव लेफ्ट. काय उत्तर असेल? बताओ, जल्दी बताओ, लवकर सांगा, जरा फास्ट सांगा. स्वतःपुरता ठेवू नका, कमेंटमध्ये सांगा, म्हणजे इतरांनाही माहीत होईल आपल्याला येते किती ना, आपल्या मित्रांना किती येत आहे, त्यांच्यासोबतही शेअर होऊन जाईल ना. पटकन सांगा. याचे योग्य उत्तर आहे हॅव, कारण अ नंबर ऑफ म्हणजेच अनेक, पण द नंबर ऑफ स्टुडंट्स ... हॅज ऑब्लिक हॅव इन्क्रीज्ड. याचं काय उत्तर आहे ते सांगा. आधीचं तर उत्तर सांगितलं, आता हे उत्तर सांगा. हे उत्तर आलं म्हणजे तुम्हाला परफेक्ट सेंटेन्स पॅटर्न इथं तुम्हाला कळलं, हे लक्षात येईल. तर याचं योग्य उत्तर मी तर सांगणारच आहे, तुम्ही सांगा, लवकर सांगा जरा, आय एम वेटिंग. याचे योग्य उत्तर आहे हॅज. काय? हॅज. द नंबर ऑफ म्हणजे ही संख्या आहे. हा फरक समजला का? अशा 50+ नियमांची संपूर्ण यादी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकत आहोत. याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? मग काय करावं काय लागेल सांगा. ह्यासाठी तुम्हाला एकच काम करावं लागेल मित्रांनो, हे इतके नियम पुरेसे नाही आहेत. पूर्ण सराव, मॉक टेस्ट, ट्रिकी व्हिडिओज आणि लाईव्ह सेशनसाठी टेलिग्राम चॅनलला तुम्हाला जॉईन करावं लागेल. लिंक खाली दिलेली आहे. आणि इंस्टाग्रामवर मोहन सलामे @मोहन सलामेला या पेजला फॉलो करा. फेसबुकला फॉलो करा मोहनदास सलामे म्हणून. यूट्यूबवरही अफेक्ट ऑफ लर्निंग मोहनदास सलामे. आपण रोज तुमच्यासाठी नवीन कंटेंट आणतो, तेव्हा जॉईन करा, शेअर करा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करायला मात्र विसरू नका. नवीन व्हिडिओ बनवण्याची थोडी उर्मी मिळेल. भरपूर वेळ लागतो एडिटिंगलाही.
अफेक्ट ऑफ लर्निंग सोबत परीक्षेच्या ताण नाही, फक्त अफेक्टिव्ह लर्निंग. तर त्यांना लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. लवकरच भेटू. धन्यवाद.